एकच नंबर भाऊ, एक नंबर. तुम्ही उद्या खेळत नाही साठी बरं आहे. हा, एक नंबर साठी दुसरे पैलवान प्रयत्न तर करतील नाहीतर भाऊंसमोर कोण टिकते होय. बरोबर आहे. जावे तू का अशी कोपऱ्यात उभी एकदम? हा काय झालं? काय नाही, सहजच असंच. ठीक आहे ठीक आहे बरं. हे बघ अजून उद्या खेळताना थोडासा दमसाच पाहिजे. जा आता, तुम्ही बघितलं ना तुम्ही भाऊंना कुस्ती खेळताना. भरलं पोट, जा आता निघा. एक 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 राहिला. आता काय अजून? ते स्पॉन्सरशिपचं काम झालं ना, म्हणजे मिळाले ना ते स्पॉन्सर. हा मिळाली, स्पॉन्सरशिप मिळाली. गुड. किती जमा झाले? 5 लाख मिळालेत. काय फक्त 5 लाख? जास्त व्हायला पाहिजे होते. थांबा मी कॉल करून चेक करतो. तुम्ही कुणाला कॉल करत बसू नका. 5 लाख बास झाले आपल्याला. हा तुम्ही निघा, भाऊ कधी पण बाहेर येतील. जा जा जा. जाता जाता फक्त नाव तेवढं काय ठेवलं ते सांगून जावं. गप्पा बस. आता काय तुझं मध्ये? आणि तुम्ही तोंड गप्प करून जा. सांगू दे की एवढं काय. तर मी यांचं नाव ठेवलंय काय आहे तू? सावकाश सावकाश पडेल की मी. परत सावरायला तुम्हालाच यायला लागणार. बरं ठीक आहे जातो. बाय बाय, टेक केअर. झेंडू. अरे हो काय दंगा काय चाललाय? भाऊ हिचं की नाही नवीन नाव ठेवलंय झेंडू. काय झेंडू? कोणी नाव ठेवलंय त्याने? भाऊ दुसरं कोण ठेवणार? आपल्या बंडूने ठेवलंय. आता सांगून गेला. बंडू येऊन गेलाय वय? अरे मला सांगायचं नाही का? गाठभट झाली असती. जरा गडबडीत होता ना, तर म्हणून गेला. ठीक आहे. झेंडू किती गोड नाव ठेवलंय माझ्या बाळाचं. झेंडू. झेंडू झेंडू. एका तिकिटावर एक तिकीट फ्री. एका तिकिटावर एक तिकीट फ्री. चला 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 मावश्या, का विचार करा पक्का. कुस्ती उकळू नका. सामने सामने सामने. कुस्तीचे भव्य सामने. हा ओके चालेल. परागरी ना झालं सगळं? हा सावे सगळी कडनं वर जा. आणि आता पैलवान पण यायला लागलेत बघ. आता फक्त लोक जमा झाले की आपण लगेच कुस्तीचे सामने सुरू करूयात. काय चालेल? ऐक की तू फक्त तेवढं जरा माणसादी किती जमा झाला तेवढी बघून घे. हा आणि काय ग, कोणीतरी कमी वाटालंय काय? कोणाची?
काय बंडू येणार आहे की नाही मग? झेंडू ए रीने, झेंडू बिंडू म्हणायचं नाही मला, आधीच सांगते. अगं चिडतेस काय? हे बरं आहे हिचं, झेंडू म्हणलं की चिडायचं आणि बंडू म्हणलं की खुदकन हसायचं. काही काय, मी कुठं हसले? मी नाही हसले. बरं बरं. ओहो बघ बघ, 100 वर्ष नाही तर 7 जन्म तुला तुझा बंडू सोडून जात नसतोय. बरं बासा, जा आता काम कर. हा जा. हॅलो, काय सगळी तयारी डन आहे ना? नाही म्हणजे काही प्रॉब्लेम झाला तर मी आहेच, तसा निघतोच आहे आता. सगळी तयारी झालीये, कुस्ती पण मस्त रंगेल, तुम्ही फक्त वेळेत पोचा. येस येस, कुस्ती तर एकदम मस्त रंगणार. मी पोचतोच. चालेल, बाय. हा बाय. कुठे निघालात तुम्ही? पुरुष घराबाहेर पडत असताना त्याला फक्त बाय करायचं, प्रश्न नाही विचारायचे. हा मुजुमदारांचा नियम विसरलात वाटतं तुम्ही. नाही, मी ते कुस्तीचं ऐकलं ना म्हणून. हा बरेच दिवस झाले मी कुस्तीचे सामने बघितले नाहीत ना, त्यामुळे आता कुस्ती बघायलाच चाललोय. काही करून यांना थांबवायलाच पाहिजे. हा, मी आत्यांनाच जाऊन सांगते. जे काही करणार आहात त्याची व्यवस्थित तयारी झाली आहे ना? नाही, पुन्हा एकदा चेक करा. या वेळेस तोंडावर पडायचं नाहीये. पडणार नाही. पाडणार. ऐक, तू टेन्शन घेऊ नको, टेन्शन फ्री राहा. आम्ही असा काही प्लॅन केलाय की तो थेरडा फक्त थोबाडावर नाही पडणार, तर त्याच्या दात पण कशात जाते. नुसतं बोलून होत नसतं. एखादं काम यशस्वी करायचं असेल तर त्यासाठी योग्य माणूस लागतो. आत्या, आत्या, काय झालं? तुला एवढं पण कळत नाही? मोठी लोक बोलत असताना लहानांनी तोंड घालू नये म्हणून. सॉरी आत्या, पण ते जरा महत्वाचं होतं म्हणून. हे आता सांगितलं ना, सांगितलं एकदा. आमची महत्वाची चर्चा चालू आहे इथे. तुला जे काय बोलायचं ते नंतर जा. पण ते जा. मला तुम्हा दोघांना फक्त एवढंच सांगायचंय, जी काय तयारी केली ती पुन्हा एकदा नीट चेक करा. कुठलीच चूक होता कामा नये. मला त्या भाऊराव नाईक आणि त्याची स्वप्न मातीत मिसळलेली बघायचेत. भाऊरावांनी भरवलेले कुस्तीचे सामने हे का बघायला गेले असतील? आत्या, मी पण सोबत येऊ का?
नको. तिथे लोकांची गर्दी असेल तेव्हा मुजुमदारांच्या सुनांनी तिथे येणं योग्य नाही. इथेच थांबतो. बरं, ते मी मगाशी सांगत होते की ह्यांना फोनवर बोलताना ऐकलं. त्याला जरा मोकळं सोडशील का तू? आणि हो, कामासाठी कोणी बाहेर जात असेल तर असं अडवायचं नाही. आलं लक्षात? चल रे. दादा, सगळी तयारी झाली ना? मग एकदम फर्स्ट क्लास. हो, उचला उचली, आपटा फेका फिकी, दणका दणकी, काय करायचं ते करा. लोकांचं पैसे पिटलं पाहिजे बघा. बघू. सावित्री, हा? ते मी हे नाही, मी अरे ते नीट कर रे. रवी, हा भाऊ. हे कोण माणूस आहे ह्यो? चांगला झटून काम करतोय. तू बोललीस काय? हा भाऊ, ते कामासाठी बोलवलेलं. चांगला आहे, जोरात काम करतोय. काय गरज होती तुम्हाला इथे यायची? हा, तुम्हाला असं वाटतंय की तोंडावर रुमाल बांधून तुम्हाला कोणी ओळखणार नाही, पण मी ओळखले तुम्हाला. कशाला तुम्ही एवढं सगळं करताय? तुम्हाला असं लपून छपून काम करावं लागतंय, मला नाही आवडत आहे. हो काय? मग मी हे कापड काढून भाऊन समोर जातो. हो, नाही नाही, अहो म्हणजे मला म्हणायचं होतं की असं चांगलं नाही वाटत ना. अहो एवढं काय त्यात? आता फ्रेंडनं आपल्या आजोबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा एवढा मोठा इव्हेंट ऑर्गनाइज केलाय आणि मी मदत करायला आलो नाही, असं होईल काय? आपल्या मैत्रीसाठी करतोय हे सगळं आणि मजा येते मला. आपण जर खरंच बेस्ट फ्रेंड असू ना, तर मग आपली मैत्री अशी जगापासून लपवून निभावणं नाही पटत मला.
फक्त हा इव्हेंट सक्सेसफुल होऊ द्या, त्याच्यानंतर ना मीच स्वतःहून भाऊंना सांगणार आहे. आपल्याला कुस्तीची आयडिया देणारा, बॅनर कमी वेळात छापून आणणारा माझा मित्र बंडू दुसरा तिसरा कुणी नसून धैर्य मुजुमदार आहे. जो इतर मुजुमदारांपेक्षा खूप वेगळा आहे. आपला दुश्मन नाही, दोस्त आहे. असं मग तर हा इव्हेंट सक्सेसफुल व्हायलाच लागतोय काय? होणार म्हणजे होणारच, ही खात्री या धैर्य मुजुमदारची. हे कशाला आले असते इकडं? मला पण माहित नाहीये भाऊ. नमस्कार भाऊराव नाईक. नमस्कार दामिनी मॅडम. काय नाही, हल्ली मोबाईल ऑन केल्यानंतर तुम्हीच दिसताय. घरातनं बाहेर जरी पडलो तरी तुमचेच बॅनर्स दिसतात सगळीकडे. म्हटलं शाळा उभी करण्यासाठी तुमचे इतके प्रयत्न चालू आहेत, कुस्तीचा सामनाही भरवताय, मग तुमच्या या सत्कार्यामध्ये, तुमचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आमचाही थोडा सहभाग असू द्या. म्हणून इथे उपस्थिती. आणि कसं आहे, आता मोठ्या मनाने जर का आम्ही तुम्हाला पैसे दिले तर तुम्ही ते स्वीकारणार नाही का? म्हणून म्हटलं तिकीट काढून कुस्तीचे सामने बघू. लोकांनाही कळायला हवं, मुजुमदारांचा पाठिंबा कायम तुमच्या पाठीशी होता आणि राहणार. मग तुमची हरकत नसेल तर तिकीट घेऊन आम्ही सामना बघू शकतो ना? आमची काय हरकत असणार आहे? जसं बाकी लोक बघतात तसं तुम्ही पण बघा की. भास्कर, धैर्य, तू इथे?
हा सेम प्रश्न मला पण पडलाय. मी सगळे इथं मला माहिती आहे तुम्ही इथं का आलायत ते. कौरवांची मजा बघायला आलायत ना. आई अगं मी सुद्धा त्यासाठीच आलोय. काही म्हणाय कौरवांनी एवढी मोठी स्पर्धा भरवली आहे खरं, पण ती काय त्यांना फाळणार नाहीये. आणि पैसे तर लांबचीच गोष्ट. फळणार तर नाहीच आहे त्यांना, कारण आम्ही चोख बंदोबस्त करून ठेवलाय त्याचा. आई आणि दादा एवढे हसत इथे येऊन बसलेत म्हणजे हे नक्कीच काहीतरी घोळ घालायचा प्लॅन करून आलेत. काय म्हणजे नेमका प्लॅन काय? खतरनाक आणि स्मार्ट. तू फक्त आता मजाच बघत राहा. भाऊ प्रमुख पाहुणे आले. हॅलो हॅलो. कर पाहुणे आले आहेत विष्णू जोशीकर आपल्या इथं. तर हॅलो हॅलो. आपले प्रमुख पाहुणे विष्णू जोशीकर इथं उपस्थित झाले आहेत आणि कुस्तीसाठी आलेले पैलवान सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी ही जोरदार टाळ्या. तर जंगी कुस्ती होणार आणि तुमच्या सगळ्यांचे पैसे जोरदार फेकणार मित्रांनो. तर मी पुन्हा एकदा शेंडूर ठोकून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या प्रमुख पाहुण्यांचं सुद्धा स्वागत करतो. मी भाऊंना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आई तुला कसा कोरडा पडतोय माझा. मी पाणी पिऊन आलो. तुम्ही बसा. भास्कर धैर्यावर नजर ठेव. हा साहेब बोला. सगळं रेडी आहे? हो सगळं ओके मध्ये आहे सर. तुम्ही फक्त सांगा कधी करायचं ते. मागावर आहेस माझ्या? मी कशाला तुझ्या मागावर असेल? ताण लागली, पाणी प्यायला आलोय. घे मग. तू हो पुढं. मला एक कॉल करायचा आहे, तेवढं उरकून आलोच मी.
लाव की फोन. मला कुठं कुस्ती खेळायला उतरायचंय. निवांत आहे मी, काय गडबड नाही. तू फोन कर, मग आपण निवांत एकत्र जाऊ. हॅलो. हा, त्या जरा नवीन 3 फायली आल्यात ना, त्यांच्याकडे लक्ष असू देत. मला काहीतरी घोळ वाटतोय, त्यामुळं जे काही कराल ते काळजीपूर्वक आणि आजूबाजूला लक्ष ठेवून करा. कसं आहे, काम मोठं असलं की धोका सुद्धा मोठाच असतोय. आलं ना लक्षात? ठेवतो. काय झालं? आणि ते फाईल्स चेक करणं गरजेचं असते ना. होय काय? कुठल्या फाईल? आणि कोण चेक करते? आहे एक साईटवर माणूस, तोच फाईल्स चेक करतोय जरा. चल चल. एकत्र जाणार होतो ना आपण. हा, चल की चल. तर मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आज जे पैलवान कुस्ती खेळणार आहेत त्यांचं फुलं देऊन स्वागत करावं. केदार खाडे, साई सुतार कांबा, तेजस केळकर, भाऊंनी नियोजन फारच उत्तम केलंय. समजा ही स्पर्धा त्यांनी यशस्वी केली आणि मला माझ्या डोळ्यांनी बघायला लागलं, तर मग मात्र तुझं काही खरं नाही. इथेच मातीत पडून राहायचं. तुला अजिबात खात घेतलं जाणार नाही. वेळच आहे. तो पण आहे निवांत बस. काय आहे नाही, त्या भाऊचं नियोजन असं उत्तम. मुजुमदारांपुढं सरकारात झुकतात. भाऊ काही चीज आहे. आणि आता या स्पर्धेची सगळ्यात मोठी घोषणा. ही स्पर्धा जो कोणी जिंकल त्याला 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 लाखाचं बक्षीस आहे. चला पोरांनो, जा तयार व्हा. स्पर्धेला सुरुवात करायची. जा बघू.
काय घेऊन चाललाय पिशवीतनं? मगाशी पूजा झाली ना, त्याचा प्रसाद आहे. पैलवाना द्यायला चालूय. म्हणजे प्रसाद देवाचा खाल्ला की जरा असं बळ येईल ना त्यांना. मला पण द्या. तुम्हाला प्रसाद आहे ना, मग द्या. देतो.